नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे अक्षय तृतीया अकिती. तर अक्षय तृतीयेच्या तुम्हाला तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा 3:30 मुहूर्तातला मुहूर्त तुम्हाला सगळ्या लहान थोरांना सगळ्यांना शुभेच्छा. तर आमच्या चालू आहे आता स्वयंपाकाचा राडू. स्वयंपाकाचा राडा चालू आहे. तर 1/4 किलो डाळ टाकली आणि डाळ शिजवून घेतली आणि पुरणाला चटका द्यायला लागले. आता हे का तर आखे 2 पितूर असते ना, 2 पितूर घालावं लागते. आमच्या ते खूप त्याला कोणी नव्हतं, ती एक भाऊच्या वाढला बदली एक. तर चाललंय आमचा काही चटका द्यायला पुरणाला. चहा पाणी झाले. भाऊ काय बोलते ते बघा तुम्हाला. आता राम राम साहेब, राम राम. दार ढकलतो पुढं. काय साहेब आहे त्या का? काय साहेब आहे त्या का? आमचा स्वयंपाकाचा राडा चाललाय. आज आग किती आहे? आज काय नाश्ता नाही, पिस्ता नाही, काय नाही. निवड जाऊ देशी. निवड जावल्याशिवाय भाऊ म्हणलं जेवायचं नाही. आज काहीच नाही, नुसतं चहा पिली. हा बाळाने लावले ते एक जणाला. मग आता ते कधी घेऊन येतात काय माहिती. त्यावर म्हणलं आपल्या ही पोळ्या आणि इकडे हो का भाज्याचं पीठ ते म्हणून ठेवलंय हे भजी करायला. आणि इकडं ही पापड्या काढल्या तर तळायला दिलेल्या आहे. ते एक जणांना काही ह्या वर्षी करणं झालं नाही. पापड्या आणि भजी. परत इकडं हो का ही कणिक ती म्हणून ठेवली म्हणलं भिजल तर वर हे करत जरा. त्याने ते पूर्णाला चटका द्यायला जरा उशीरच लागतो. भाऊला दिलाय चहा करून. भाऊ म्हणला आज काय आखी हे झाल्याशिवाय जेवायचं नाही. हा नाही हा पितळ जेवल्याची. पितूर जेवल्याशिवाय जेवायचं नाही नंतर ते. मी म्हणलं ठीक आहे, मग नाही जेवायचं. तुमचं झालं का नाश्ता पाणी म्हणून चहा? झालं का नाश्ता पाणी? आता दुपारात जेवायला या, पोळ्या खायला. पोळ्या खायला या की पितळा मला. पोळ्या रस चपाती. आता ह्याला काय रस्तानाला आमंत्री फिरमंत्री बाहेरले नसते. आपल्या आपणच कपडा करून खायचे पितळ. आमंत्रण कशाला असतं? बाळाला आमंत्री असते. हे पोरणाचा कटाळा येतो बघा करायचं म्हणल्यावर. पण आता जे रूढ चालत आहे शास्त्र पहिल्यापासून ती करावं बी लागते. ते चटका बसाय उशीर लागला होता. नको ढकलू महागाई जरा वाजते. उलट पुढं ढकल जरा. चालतंय मग. अजून हाय चटका द्यायला चालू. अजून बघू पोळ्या लागताना बघू हे करू काय चहा पाणी तवर. आम्हाला आज काय नाश्ता नाही. यावं काय तुमच्याकडे? करा करा करा. आमटी काय आहे ती कडवायची अजून तळण तळायची. तुला सांगायचं हे बघा आपण पूर्णाला चटका देऊन घेतलाय. बघा पूर्णाला चटका देऊन घेतलाय.
कढई ठेवली तापायला तळायला, तर तेल ठेवू तापायला, म्हणजे पुराण वाटस तर तेल तापतंय. तेल ठेवले तापायला, तर घ्यायचं आपण पुराण वाटून घ्यायचं. पटापटा होईल. आमटीला का केले आधी बारीक, हे आमटीला केले आधी. आता घेऊ पुरण वाटून आपण, गरम गरम पट्टे घेऊ वाटल्या जाते, त्यावर तेल बी तापते, म्हणजे दोन्ही बी संकटच होते. पुरण वाटून झाले आता, हे बघा, ही पुरण वाटून झाले आता. पापड्या तळाय चालू त्या पापड्या तळल्या म्हणजे मग भजी करायची त्याला. भाऊ झोपल्या ते नाश्ता करून, कंबर दुखायला लागली म्हणून, कंबर दुखायला लागली म्हणते ते, म्हणून झोपल्या तिकडं. लय पुरणाच्या स्वयंपाकाचा लय वैताग येतो करायचं म्हणल्यावर. आई बाहेर धुती ती पुरण वाटलेलं चाळ धुवून आणते. तो आबाळ बी आले, उकडते बी लय, पावसासारखं आबाळ पण आले. एवढे नाही तळत, पण आता हे पितूर असते ना दोन, त्याच्यामुळं तळावं लागते. अजून पोळ्या कसल्या होत्या काय माहिती, मिसळीचं हे पीठ आहे. घरच्या गावाचं असलं म्हणजे पोळ्या चांगल्या होत्या त्या. दोन चार राहिल्या पापड्या तळल्या म्हणजे मग भजी घ्यायचे लगेच काढून. भजी घ्यायची लगेच सोडून. हिरवी मिरच्या नाही त्या काय आहे, ह्याच्यात काय चटणी टाकली का, चटणी टाकायची ह्याच्यात. मिरच्या नाही त्या म्हणून जरा थोडी पावडर टाकली, तरी पावडर
थोडी. आयो भजी केली म्हणजे लाटायचा आहे, भात बी झालाय. आमटी करायची अजून. भजीचा घाणा झाला एक आता. तर काही बटाटे चिरले ती बटाट्याची थोडं भाजी करू. दोन चार केले तर हे बटाट्याचे थोडं म्हणजे मिरची बी नाही का त्याला हिरव्या. धुवून घेतले बटाटा. झालं आपलं भज्याचं घाण आता. हे बघा आपण आता आमटी करायला लागले. तर आमटीसाठी बघा ही जिरी आणि मोहरी टाकून घ्यायची तेलात. परत ही खोबरं हे काढून आणले काढून. हाँ हाँ सर दीदी लंचर काढ़े. जिरे मोहरी खोबरं टाकलं. खोबरं जरा परतून द्यायचं. कढीपत्ताच आहे थोडा वाळलेला टाकावं लागेल थोडं.
आयो सुकडा लागलेले उघडायला लागले जमत नाही. आयो थोडा इसर टाकू ही काळा मसाला खरी आणि तरी पावडर आहे थोडी. बटाट्याच काढलं काय बघ हा 2-4 केले ते बटाट्याचं. चिंगळे का ते? ते काय? आणि सुहाना मसाला आहे. सुहाना मसाला थोडा चव लागेल तर मग. आयो किती ठेव की बाहेर शेण ठेव का त्याला ऐसे करता कर देऊ तिथे द्या घेतलं सफरचंद. हा तिथं आहे की सफरचंद खावा की. तेच किती लागतं काय ना आता लाईटी भेटेल की चालेल भाऊ म्हणतो ते नसतं नाही ते बुद्ध दिसायला लागले पण आता पितृ दावल्याशिवाय ते कसं जेवायचं. माझ्या मला खाल्लं असतं काय केलं भुका लागले त्या भाऊला पण पितृ जेवल्याशिवाय ते निवड दावल्याशिवाय करायला येत नाही. आमच्याकडे मस्त झालं काय काय झालं आमची कढई करून ठेवली. आता ही पोळ्या लाटायच्या. त्यासाठी कणिक मऊ करावं लागते. काय गरम व्हायला लागले. निवत किती करायचं. दिवस किती 2 काय मला 4 लागतील तिथंच दाखवायचं ना का दुसरीकडे कुठे दाखवायचं ते. नाही दुसरं निवत करायचे पित्राला. निवत करायचा ती पित्राला. मला का 6 निवड लागतील 2 बोट निवत घेतल्या तर लाटून 2 बोट्यावर 2 लागतील निरिकात नसते ठेव तसं काही नाही.
जोतारण बारका चालू करलं नाही काय वाटतंय अजून त्याला का ऊन नाही गेली की वाळायला. निवड झाले ते हे निवड केले ते दाखवायला आता पोळ्याला घ्यायच्या. तुमचं हाडाचे पुरण घेऊन केलं. काय तर एक पोळी करलं आता काय करावं तरी तरी नाही करून का आता काय करावं तरी चालू ते पोळ्या आपल्या करायला आणि ती भरून पुरण भरू लागते. उकडाय बिली लागले. रेशनचं गाव असल्यामुळे फुटते ते पोळ्या जरा नाहीतर लय फुगले असते. पोळ्याचा आपल्या चालू आहे. आता तिचा स्वयंपाक सगळाच अजून आमटी काढवायची रस करायचं एवढंच राहिले. आता रसाला तर आंबा कोण आणते ते का नाही ते कोण असते. ह्या पोळ्या 2-4 राहिले त्या अशी पोळी फुगली. इकडे ठेव आपल्याला येतं जातं काही इकडे कुठे मला पाय पकडले इकडे पोळ्या झाल्या. आता चपात्या एवढ्या 2-4 चपात्या करायच्या ते झालं स्वयंपाक सगळं. ते कोण पोळ्या खात नाही ना एक जण पितूर त्याच्यामुळं त्यांना चपाती एवढ्या चपात्या खाते. उकडा बिली लागले.
चपात्या मोठ्या मोठ्या व्हायला लागले ते तिथे बारके करायचे मी मोठे मोठे करायला लागले. झाल्या तेव्हा पोळ्या झाल्या, चपात्या झाल्या, आमटी झाली, भजी झाली. आता फक्त रस करायचा राहिला. आंबा आणले ते केशर आंबे 130 रुपये किलो. आमटी ठुली कडायला ही. हे बघा मित्रांनो, आपल्या ह्या पोळ्या झाल्या, ही आमटी झाली, हे भात झाला, इथं कोरड्या पापड्याच्या तळल्याला हे झाला, हा आंब्याचा रस झाला, आणि ह्यात आहेत भजी. हे सगळा स्वयंपाक तयार आहे. आता ही निवद आहे तेवढं निवद भरायचं आणि आता पितूर आल्यावर जेवाय वाढायचं. तर हो काही सगळा स्वयंपाक एवढा झालेला आहे. तर नक्की सांगा पुरणाच्या पोळ्या, भजी, भात, पापड, रस, आमटी कशी झाली. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. झाल्या पोळ्या, आंब्याचा रस मस्त मध्ये. हे बघा साहेब झाला का स्वयंपाक? या जेवायला, या जेवाय. आता पितूर येईल, पितूर सगळं या. चालते, भेटू पुढच्या मध्ये. तोपर्यंत बाय. जेवण चालू झाले ते आमच्यात इकडं. या मला जेवायला. ते पित्र अक्षय तृतीय असल्यामुळं स्वयंपाक केलेला सगळा जेवायचं चालू झाले. चालतंय, चालू ते जेवण. तुम्ही बी जेवण करा. तुमच्याकडे असते का माळ? मला नाही आकिती म्हणा. या जेवायला. आकिती. चालतंय, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.